संभाजी ब्रिगेड मुंबई अध्यक्ष सुहास राणे ने जुहू के नागरिकों के न्याय के लिए उठाई आवाज। मुख्यमंत्री को लिखा पत्र। जुहू की एक सोसाइटी के मामले में म्हाडा के अधिकारी की कार्यपद्धति पर सवालिया निशान उठाते हुए संभाजी ब्रिगेड मुंबई अध्यक्ष सुहास राणे ने मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री और सहकार आयुक्त को पत्र लिखकर मामले का संज्ञान लेने की गुजारिश की है। उन्होंने म्हाडा द्वारा 6 मई 2010 को संपन्न बैठक क्रमांक 235 के प्रस्ताव क्रमांक 6480 को पूरे प्रभाव से लागू करने की मांग की है। सुहास राणे के अनुसार जुहू गुलमोहर क्रॉस रोड नंबर 10 पर स्थित JVPD स्टार्लिंग कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी के सदस्य प्रशांत शेट्टी ने संभाजी ब्रिगेड मुंबई को एक पत्र दिया है, जिसमें उन्होंने न्याय की गुहार लगाई है। प्रशांत शेट्टी इस सोसाइटी में वर्ष 2004 शामिल हुए थे, जिसकी बाकायदा मेंबर ट्रांसफर डीड उन्होंने उस वक्त के लीजी HM चुगानी और म्हाडा के साथ बनाई थी। लेकिन 25 मई 2018 में संपन्न हुए इस सोसाइटी के चुनाव में प्रशांत शेट्टी को कैंडिडेट के रूप में खड़े होने की अनुमति दे दी थी। लेकिन चुनाव जीतने के बाद प्रशांत शेट्टी और अन्य 5 सदस्यों के खिलाफ ये आदेश पारित कर दिया गया। ये लोग इस सोसाइटी के वैध सदस्य नहीं हैं, इसलिए उन्हें सोसाइटी की कमेटी का सदस्य नहीं घोषित किया जा सकता। इसके बाद से पत्र व्यवहार द्वारा न्याय पाने के लिए प्रशांत शेट्टी लगातार प्रयत्न कर रहे थे, लेकिन आखिरकार उन्होंने संभाजी ब्रिगेड के मुंबई अध्यक्ष सुहास राणे से मदत मांगी। त्यांच्यावरती असा त्रास झालेला आहे तो मी आता व्यक्त करू शकत नाही। त्यांना हरेसमेंट करण्यात आलेली आहे। वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून त्यांच्यावरती धाडी टाकण्याचा प्रकार झालेला आहे। त्यांना हरेसमेंट करण्याचा प्रकार झालेला आहे। ते एक चांगले उद्योजक आहेत आणि त्यांचा सर्व व्यवसाय हा व्यवस्थित आहे। त्याच्यामध्ये त्यांनी कुठलेही कमीपणा केलेला नाही किंवा सरकारीला कधी बाधायला असं त्यांचं कृत्य कधी झालेलं नाही। ते चांगले एक व्यापारी आहेत। ते अधिकृतरित्या त्या सोसायटीमध्ये त्यांनी तो फ्लॅट विकत घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर ते विकासकाचं सुद्धा काम करत आहेत। आणि अशामध्ये हे काहीतरी लोकांना टेक्निकली अडकवून त्यांच्याकडे खंडणी स्वरूपात पैसे मागण्यात आले, याचे सुद्धा आम्हाला पुरावे आहेत आमच्याकडे। ते सुद्धा आम्ही वेळेवरती एक्सपोज करू। ती व्यक्ती कोण आहे, त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला, पण सध्या तरी हे आदिनाथ दगडे जे आहेत ह्यांचा हा गैरप्रकार लोकांसमोर येणं खूप गरजेचं आहे। कारण की त्यांनीच ह्या GRच्या एका शब्दाचा गैरवापर करून या GRला हाताशी धरून हा चुकीच्या पद्धतीने तो राबवला गेलेला आहे आणि ह्यांना हॅरेसमेंट करण्याचा प्रयत्न चालू आहे। श्री प्रशांत शेट्टी जे आहेत ह्यांचा शासन स्तरावरती यांनी आपला लढाई त्यांची कोर्टामध्ये ते सुरू आहे। ते वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी न्याय मागितलेले आहे, पण एक सामाजिक संघटना म्हणून किंवा पक्ष म्हणून किंवा आमचं एक राजकीय संघटना म्हणून आमच्याकडे हा जेव्हा विषय येतो तेव्हा आम्हाला हा मांडणं खूप गरजेचं आहे। असे कित्येक तरी प्रकार या म्हाडाच्या विभागात झाले असतील जे इमानदारीनं तुमच्याकडे येतात, तुमचं न्याय मागतात, पण तुम्ही त्यांना देत नाहीत। पण जो टेबलच्या खालून पैसे देतो, जो तुम्हाला लाच देतो, जे तुम्हाला ऑफर करतात, तुम्ही त्यांचं काम करतात। हे अक्षरशः म्हाडामध्ये चाललेला आर्थिक गैरव्यवहार मी स्वतःच्या डोळ्याने सुद्धा बघितलेला आहे। म्हणून मला या प्रकरणामध्ये संशय येतोय की हे जे अविनाश दगडे आहेत यांच्यासोबत तिथल्या काही लोकांशी आर्थिक व्यवहार झालेला आहे आणि त्या आर्थिक व्यवहारामुळे त्यांनी ज्यांचे अधिकार होते त्यांना डावललेलं आहे आणि जे अधिकारचा नाही आहेत त्यांना त्यांनी सोसायटीमध्ये इन केलेलं आहे। मला असं वाटतं की माननीय श्री एकनाथजी शिंदे हे या महाराष्ट्रातले एक खूप उमदा व्यक्तिमत्व आहे आणि ते खूप सुंदर त्यांचं काम आहे। त्यांच्याकडे कुठला प्रश्न गेला तर ते त्याच्यावरती नीट त्याचा निर्णय लावतात आणि ते गरिबांसाठी काम करणारी व्यक्ती आहे। असं खूप त्यांचं चांगलं व्यक्तिमत्व आहे। आम्हाला त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे की तुम्ही या खात्याचे मंत्री आहात, या खात्यामध्ये हा जो घोळ झालेला आहे ह्याचा तुम्ही नीट चौकशी करावी आणि ह्याच्यावरती आम्हाला सरकारच्या माध्यमातून उत्तर आलं पाहिजे। त्यांनी हा प्रश्न विविध माध्यमातून समोर आला पाहिजे। म्हणून आम्ही त्यांना रिक्वेस्ट करतोय, आम्ही त्यांना विनंती करतोय की साहेब ह्याची चौकशी तुम्ही करा। या प्रकरणामध्ये तुम्ही जातीनं लक्ष घाला। हे आदिनाथ दगडे जे आहेत उपनिबंधक आहेत, हे किती ह्यांचे पाय किती खोल रुतलेले आहेत हे तुम्ही बघा। त्याची
चौकशी झाली पाहिजे, त्याची आर्थिक चौकशी झाली पाहिजे, त्यांनी कुठे कुठे पैसे कुठे कुठे खाल्लेले आहेत ह्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. त्यांचं पूर्ण तुम्ही हे करा. आम्ही तर वेगवेगळ्या सरकारी यंत्रणेसमोर जाणारच आहेत. मी त्याची कंप्लेंट एसीबीला सुद्धा करणार आहे, त्यांची कंप्लेंट ईडीला सुद्धा करणार आहे. हा आमचा पुढचा एक कारवाई असेल. जर आम्हाला हिथून न्याय मिळाला नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये त्याची सर्व माहिती घेऊन आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन सुद्धा करू शकतो, असं हे प्रकरण आहे. हे प्रकरण मी मीडियाच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून जनतेला आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या समोर आणू इच्छितो.